20 मे रोजी विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप. संपूर्ण देशातील औषध विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 20 मे रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीबाबत कडक नियम करावेत, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नये, मोठ्या ई फार्मसी कंपन्यांच्या भारी डिस्काउंटला विरोध, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, या व इतर मागण्यांसाठी देशभरातील औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी एकदिवसीय संप पुकारला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मार्फत हा संप पुकारण्यात आला आहे. बुधवारी संप असल्यामुळे ज्या गरजूंना विविध आजारावर औषधांची गरज आहे त्यांनी आदल्या दिवशीच खरेदी करून ठेवावे असे आवाहन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नये त्यांची अशी मागणी जरी असली तरी आज कित्येक मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिले जाते. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीपेक्षा त्यांचे बाहेरील काउंटर व्यवसाय हा जास्त असल्याचे दिसून येत आहे. मग त्यांच्याकडून या नियमांचे पालन केले जाईल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच जवळजवळ सर्वच मेडिकलमध्ये औषधाची छापील किंमतच घेतली जाते. जर ग्राहकांना छापील किमतीवर काही डिस्काउंट दिला तर ग्राहक ऑनलाईन औषध खरेदीकडे वळणार नाहीत, याचाही मेडिकल असोसिएशनने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.